नंदुरबारमधील आदिवासींच्या मूकमोर्चाला हिंसक वळण, पोलिसांकडून आंदोलकांवर अश्रुधुराचा मारा, मोर्चेकऱ्यांची पोलिसांवर दगडफेक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर, देवेंद्र फडणवीसांचा आज सोलापूर आणि मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये पाहणी दौरा। राज्य शासनाकडून पशुधनाचीही नुकसान भरपाई देण्यात येणार, निकष न लावता सरसकट मदत देण्यात येईल, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। पूरग्रस्त भागामध्ये मदत वाटपावरून राजकारण होत असल्याचा आरोप, मदतींच्या अनेक पाकिटांवर नेत्यांचे फोटो, पूरग्रस्त शेतकरी संतप्त। पावसानं झोडपलेल्या मराठवाड्यात ठाकरे गटाचाही दौरा, उद्धव ठाकरे धाराशिवचा दौरा करणार। एकनाथ शिंदे धाराशिवच्या दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद। अजित पवारांनाही आला शेतकऱ्यांच्या नाराजीचा अनुभव, सोलापूरचा दौरा आटपून उपमुख्यमंत्री अजित पवार मराठवाड्यात। मंत्री पंकजा मुंडे पोहोचल्या जालन्यात, बैलगाडीमधून केली दुष्काळग्रस्त भागाची पाहणी। मदत वेगानं पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महायुती सरसावली, मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री पूरग्रस्त भागात, प्रशासनाला हाकण्यासाठी मंत्री सक्रिय। अमरावतीत ठाकरे गटाचा कृषी अधिकारी कार्यालयामध्ये राडा, जिल्हाधिकारी कार्यालयात खराब सोयाबीन फेकलं, ओला दुष्काळ जाहीर करण्याची ठाकरे गटाची मागणी। बलुचिस्तान मोकळं करा, भारतानं सुनावलं, भारताच्या वादात नाक खुपसणाऱ्या पाकिस्तानला भारताचं उत्तर। मुंबईची रेड लाईन मेट्रो सेवा रखडली, एकाच मार्गावर मेट्रो सेवा चालवण्याची नामुष्की, तांत्रिक कारणांमुळे गुंदवली ते अंधेरी दरम्यान एक मेट्रो मार्ग बंद। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित, सूत्रांची माहिती। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आयोगाच्या हालचाली सुरू। कर्नाटक काँग्रेसचा खोडसाळपणा, मुस्लिम महिलेकडून घडवली देवी पूजा, चामुंडेश्वरी मंदिरात काँग्रेस न घडवली पूजा। राज्यभरात जाहिरात फलकांवर निर्बंध, इमारतींच्या गच्चींवर आता जाहिरात फलक लावता येणार नाही, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय। संयुक्त राष्ट्र संघात ट्रम्प परळले, भारत आणि चीनची युद्धासाठी रशियाला मदत, ट्रम्प यांचे भारतावर बिनबुडाचे आरोप। निवडणुकांच्या तयारीसाठी बिहारमध्ये काँग्रेसची कार्यकारिणीची बैठक, मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत संघटना बांधणीचा प्रयत्न। रंगभूषाकार श्रीकांत देसाई यांचा राष्ट्रीय गौरव, सॅम बहादूर चित्रपटातील रंगभूषेसाठी श्रीकांत देसाई यांना राष्ट्रीय पुरस्कार। राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठमोळ्या बाल कलाकारांचा दबदबा, राष्ट्रीय पुरस्कारांमधील 5 पैकी 4 पुरस्कार मराठी बाल कलाकारांना, नाळ 2 या चित्रपटाच्या 3घांना राष्ट्रीय सन्मान। शिवाजी पार्क मधल्या शिवरायांच्या पुतळ्याची दुरवस्था, वारंवार तक्रारी करूनही महापालिका बांधकाम विभाग यांचं पुतळ्याकडे अक्षम्य दुर्लक्ष, आमदार महेश सावंत यांच्याकडून शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी। नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाची नवी तारीख समोर, आता 30 ऑक्टोबरला विमानतळाचं उद्घाटन अपेक्षित।
नाशिकमध्ये रस्त्यावर सापडल्या 200 ते 250 शिधापत्रिका बनावट असल्याचा संशय. बनावट शिधापत्रिकांचा वापर कशासाठी होतो याचा शोध सुरू.